हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। सो गाईज, सध्या इंडोर प्लांट्स हा कन्सेप्ट खूप ट्रेंडिंग मध्ये चाललेला आहे। घरातील प्रत्येक कोपरा हा सुंदर दिसावा यासाठी आपला प्रयत्न चाललेला असतो आणि त्यासाठी आपण फक्त आर्टिफिशियल प्लांट्स किंवा आर्टिफिशियल डेकोरेटिव्ह पीसचाच नाही तर रिअल इंडोर प्लांट्सचा देखील वापर करत असतो। चला तर मग कमीत कमी साहित्यात आपण देखील घरातील कॉर्नर डेकोरेट करूया। यासाठी मी या ठिकाणी ग्लासचा बाउल यूज करत आहे। या जागी तुम्ही प्लास्टिक कंटेनर किंवा काचेचा ग्लास देखील वापरू शकता। या ठिकाणी मी वेगवेगळ्या ठिकाणाहून कलेक्ट केलेले हे स्टोन्सचा वापर करणार आहे। असे स्टोन्स तुम्हाला मार्केटमध्ये अगदी इझिली मिळू शकतात आणि या ठिकाणी मी सँड देखील वापरणार आहे। या ठिकाणी मी माझ्याकडे थर्माकोलचा पीस होता, त्याला मी राउंड कट करून त्यामध्ये मनी प्लांट फिक्स करून घेतलेले आहे। सो अशा प्रकारे मी या ठिकाणी सँड देखील घेतलेली आहे। सो आपण आता काचेच्या बाउलमध्ये फर्स्ट लेयर आपण सँडची करून घेणार आहे। अशा प्रकारची जर आपण सँड यूज केली तर सँड ही वॉटर रेजिस्टन्सचं काम करत असते। सो आपण बाउलमध्ये सँड स्प्रेड करून घेऊया। त्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या आवडीने असे वेगवेगळ्या आकाराचे स्टोन्स तुम्ही या ठिकाणी मांडू शकता। सो गाईज, सध्या इंडोर प्लांट्समध्ये वेगवेगळ्या नावांची आणि वेगवेगळ्या प्रकाराची झाडे आपल्याला मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात। घरातील रोपे किंवा झाडे ही केवळ कुठलीही जागा किंवा एखादा कॉर्नर सुंदर दिसण्यासाठीच नाही तर आपल्या आरोग्यासाठी देखील भरपूर फायदे देऊन जात असतात। हवेची गुणवत्ता वाढविण्याचा आणि उन्हाळ्यामध्ये घर थंड ठेवण्याचा एक नैसर्गिक मार्ग म्हणजेच घरात रोपे लावणे। इंडोर प्लांट्समुळे सभोवतालची हवा थंड होते आणि ती शुद्ध आणि ताजी देखील राहत असते। तसंच घरातील झाडे ही हवेची गुणवत्ता तर सुधारतात तसेच तणाव देखील कमी करत असतात आणि एकूणच काय तर पर्यावरणातील आरोग्य सुधारणे यासह अनेक फायदे आपल्याला देऊन जात असतात। सो गाईज, अशा प्रकारे मी या ठिकाणी सँड आणि स्टोनचा वापर करून हा बाउल फिक्स करून घेतलेला आहे। तसेच या ठिकाणी मी मनी प्लांटच्या 2 ते 3 दांड्या घेऊन ते थर्माकोलमध्ये फिक्स करून अशा प्रकारे ठेवलेले आहे। तुम्ही थर्माकोलचा वापर नाही केला तरी देखील चालणार आहे। नंतर या ठिकाणी मी पाणी देऊन देत आहे की ज्यामुळे आपलं हे जे इंडोर मनी प्लांट आहे ते ग्रो होईल यासाठी। सो गाईज, अशा प्रकारे तुम्ही आठवड्यातून 1 किंवा 2 दिवस याला पाणी देऊन याची ग्रोथ करू शकता। सो गाईस, या ठिकाणी रेडी आहे आपला अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळेमधला डेकोरेटिव्ह मनी प्लांट बाउल। तुम्ही हा बाउल लिव्हिंग एरियामध्ये किंवा कॉफी टेबल असो, साईड टेबल असो किंवा बेड साईड टेबलवर ठेवू शकतात। टेबल टॉप प्लांट्स लावल्याने आपले घर तर सुंदर दिसतेच, तसेच या प्लांट्सचा ऑल टाइम फ्रेश असलेल्या हिरव्या रंगाने आपला दिवसभरातील मनाचा थकवा असो किंवा शरीराचा थकवा असो तो देखील निघून जात असतो। सो गाईज, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। चला तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सो स्टे ट्यून अँड बाय।